last video we studied boiling point elevation. We know the boiling point elevation means delta TB is equal to TB minus TB naught. Okay, हे इक्वेशन आपण बघितलं होतं. ठीक आहे, boiling point elevation means काय? The difference between the boiling point elevation means the difference between boiling point of solution, the difference between boiling point of solution and that of pure solvent at constant pressure. बरोबर ना? boiling point elevation means काय? The difference between boiling point of solution and that of pure solvent at constant pressure is called boiling point elevation. या ठिकाणी डेल्टा टीबी तुम्हाला जो दिसतोय तो डेल्टा टीबी म्हणजे काय? डेल्टा टीबी मीन्स इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. त्याला काय म्हणतो आपण? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. देन टीबी मायनस टीबी नॉट. या ठिकाणी टीबी कोण आहे? टीबी आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड टीबी नॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आहे. ठीक आहे, त्यावर आपलं इक्वेशन मिळालं होतं बॉइलिंग इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. ठीक आहे, परत एकदा सांगतो डेल्टा टीबी मीन्स बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. टीबी मीन्स काय? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड टीबी नॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. मग बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन म्हणजे काय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा किंवा एखाद्या कंपाऊंडच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा जर बॉइलिंग पॉइंट जास्त येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणत असतो. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये आपण काय घेतो? सपोज आपण H2O घेतला. काय घेतलं? H2O. वॉटर द बॉइलिंग पॉइंट आपल्याला माहिती किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. वॉटर द बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, हा H2O काय झाला आपला? तो झाला सॉल्व्हंट. काय झाला? तो सॉल्व्हंट झाला. आता ह्या कंटेनर मध्ये ह्या सॉल्व्हंट मध्ये आपण काय ऍड केलं? सोल्यूट ऍड केलं. काय ऍड केलं? सोल्यूट. या ठिकाणी आपण काय केलं? हे काय सॉल्व्हंट आहे, याच्यामध्ये काय ऍड केलं? NaCl. हा काय? सोल्यूट आहे. हा NaCl सोल्यूट काय केला? ऍड केला. म्हणजे काय तयार झालं? या ठिकाणी NaCl सोल्युशन तयार झालं. काय तयार झालं? NaCl सोल्युशन. म्हणजे बघा इथं H2O काय? प्युअर वॉटर. हा झाला आपला सॉल्व्हर आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आपल्याला माहित आहे तो आहे 100 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये NaCl सोल्यूट काय केलं? ऍड केलं. NaCl काय झालं? सोल्यूट झालं. बरोबर. आता NaCl सोल्यूट ऍड केल्यामुळे ह्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय झाला? इलेव्हेटेड झाला. म्हणजे वॉटर मध्ये आपण NaCl ऍड केलं, बॉइलिंग पॉइंट काय झाला? इलेव्हेटेड झाला. बॉइलिंग पॉइंट काय झाला? वाढला. आता तो किती झाला? तो सपोज आपण असं कन्सिडर करूया, तो झाला 101 डिग्री सेल्सिअस. 101 डिग्री सेल्सिअस झाला. म्हणजे NaCl ऍड केल्यामुळे किती डिग्रीनी बॉइलिंग पॉइंट इलेव्हेटेड झाला? 1 डिग्री सेल्सिअसनी बॉइलिंग पॉइंट काय झाला? इलेव्हेटेड झाला. कशामुळे इलेव्हेटेड झाला? आफ्टर एडिशन ऑफ NaCl सोल्यूट. NaCl सोल्यूट ऍड केल्यामुळे बॉइलिंग पॉइंट काय झाला? इलेव्हेटेड झाला. म्हणजे आहे पेक्षा किंवा असलेल्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा 1 डिग्रीनी बॉइलिंग पॉइंट काय झालाय? वाढलेला आहे. सपोज आपण त्याच्यामध्ये अजून NaCl ऍड केलं, NaCl काय केलं? अजून ऍड केलं, बॉइलिंग पॉइंट किती होणार आहे? 102 डिग्री सेल्सिअस होणार आहे. म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हा कशावर डिपेंड असणार आहे? The elevation of boiling point is depends on the number of solute. म्हणजे जेवढे सोल्यूट आपण ऍड करत जाऊ, जेवढ्या प्रमाणात आपण सोल्यूट ऍड करत जाऊ, तेवढा त्याला बॉइलिंग पॉइंट काय जाणार आहे? इलेव्हेटेड होत जाईल. म्हणजे काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे लक्षात द्यायला तुमच्या मग काय? द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट काय? द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्यूट. म्हणजे काय? सोल्यूट मीन्स काय? NaCl ऍड केलं मोलॅरिटी वरती डिपेंड असणार आहे. कशावर डिपेंड असणार आहे? मोलॅरिटी वरती. ठीक आहे, त्यावर आपल्याला पुढचा आजचा टॉपिक बघायचा आहे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट सिंपल आहे. काय बॉइलिंग पॉइंट मीन्स काय? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन and that of pure solvent at constant pressure म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हा कोणावर डिपेंड आहे? त्या सोल्युशन मध्ये आपण जो सोल्यूट ऍड करतो त्या सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असणार आहे. मग सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन सुद्धा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच काय? का बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन हा कसं आहे? मोलॅरिटीला कॉन्सन्ट्रेशन कशात एक्सप्रेस करतो आपण? मोलॅरिटी मध्ये एक्सप्रेस करतो. बरोबर. मग जेवढा बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? हा मोलॅरिटीला काय असणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. त्यावर आपला आता टॉपिक बघायचा आहे तो आहे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. ठीक आहे, हा टॉपिक आपण बघूया. ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेटेड काय म्हणतो हे आपल्याला व्यवस्थित माहिती झालेलं आहे. ठीक आहे, मग त्याचं रिझन काय ते आपल्याला बघायचं आहे.
ठीक आहे. मग बघूया आपण बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. ठीक आहे. आता डेफिनेशन बघूया काय बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. The boiling point elevation is directly proportional to the molarity of the solution. काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? मोलॅरिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढं सोल्यूट ऍड करत जाऊ तेवढं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे मोलॅरिटी काय गेली? वाढत गेली. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय झाला? इलेव्हेटेड होत गेला. इलेव्हेटेड झाला म्हणजे काय होत गेला? वाढत गेला. इथे इक्वेशन बघूया आपण काय डेल्टा टीबी. डेल्टा टीबी म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. m मीन्स मोलॅरिटी. काय? मोलॅरिटी. डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. ओके. मी प्रोपोर्शनल साइन काय करूया आपण? रिमूव्ह करूया. रिमूव्ह केल्यानंतर काय आलं? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इनटू m. केबी काय हा? केबी हा मोलॅरिटी ऑफ सोल्युशन आहे. किंवा m म्हणजे काय? m म्हणजे मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. आणि केबी काय? केबी इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. केबीला काय म्हणतो आपण? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो. मग अजून केबीला काय म्हणतात? तर केबी इज आल्सो नोन एज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इट इज आल्सो नोन एज बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट. म्हणजे केबीला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो किंवा त्याला मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट सुद्धा म्हटलं जातं. मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याला इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे लक्षात घ्या केबी इन इक्वेशन केबी इज आल्सो नोन एज proportionality constant, boiling point elevation constant, त्यानंतर molar elevation constant किंवा it is also known as eviloscopic constant. हे लक्षात घ्या. कसं आलं? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इनटू m. हे साइन रिमूव्ह केला आपण. ठीक आहे. पुढे बघूया आपण जर आता आपल्या या केबी ची म्हणजे या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ची बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याला काय म्हणतो आपण? हा केबी म्हणजे काय? इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट. ह्या इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट ची कधी एक्झामला डेफिनेशन विचारली जाते. बरोबर ना? ते डेफिनेशन आपल्याला लिहिता आली पाहिजे. मग आता डेफिनेशन लिहायची आपल्याला कशामध्ये? केबी ची डेफिनेशन लिहायची आहे, इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट ची डेफिनेशन लिहायची किंवा त्याला आपण काय म्हणतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ची डेफिनेशन लिहायची. आता डेफिनेशन जर लिहायची असेल कोणत्याही कॉन्स्टंट ची जर डेफिनेशन लिहायची असेल तर त्याच्या शेजारचं जे कंपोनंट असेल ते किती कन्सिडर करायचं? 1 कन्सिडर करायचं. म्हणजे युनिटी कन्सिडर करायची. काय? कधी? जर कॉन्स्टंट ह्यावे कॉन्स्टंटची जर डेफिनेशन लिहायची असेल आपल्याला डेफिनेशन करायची असेल तर काय त्याचा शेजारचा कंपोनंट असणार आहे तो किती कन्सिडर करायचा? 1 कन्सिडर करायचा किंवा युनिटी कन्सिडर करायची. इथं बघा इफ m इज इक्वल टू 1 म्हटलं आपण. काय म्हटलं? इफ m इज इक्वल टू 1. मग जर m इज इक्वल टू 1 असेल तर डेल्टा टीबी काय असणार आहे? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. डेल्टा टीबी काय असेल? केबी. म्हणजे काय? द बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन इज इक्वल टू इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग त्यावरून आपल्याला काय करायचंय? इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन बघूया. मग काय? इट इज डिफाइंड ॲज मीन्स इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बाय 1 मोलर सोल्युशन. काय? द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड by 1 molar of solution is delta TB is equal to Kb. दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे. म्हणजे झाली इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट ची डेफिनेशन. हे जर लिहिले तुम्हाला 1 मार्क साठी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ठीक आहे. कधी युनिट विचारलं जातं? युनिट ऑफ इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट काय? आता इव्हिलो बघूया आपण. इथं बघायचंय काय? इथं डेल्टा TB is equal to Kb into m. बरोबर ना? आपल्याला केबीचं किंवा इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट युनिट बघायचंय. सपोज आपण इक्वेशन काय करूया? रिअरेंज करूया. काय? केबी इज इक्वल टू काय? मग केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन m. केबी म्हणजे इथं बघा केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन m. या इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट बघायचं आपल्याला. मग डेल्टा टीबी काय? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. कशा मेजर करतो आपण? काय युनिट आहे? केल्विन. बरोबर. मोलॅरिटी काय? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जी टर्म आहे कॉन्सन्ट्रेशनची किंवा मोलॅरिटीची त्याचं युनिट काय? मोल पर केजी आहे. ठीक आहे. मग फायनल युनिट काय मिळालं आपल्याला? केबी इज इक्वल टू केल्विन किलोग्रॅम पर मोल. काय? केल्विन किलोग्रॅम पर मोल. हे काय? इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट आहे. म्हणजे युनिट ऑफ इव्हिलोस्कोपिक कॉन्स्टंट इज काय? केल्विन किलोग्रॅम पर मोल किंवा काय? केल्विन किलोग्रॅम मोल पर मोल. अशा प्रकारे युनिट आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला कधी विचारलं जातं
म्हणजे बॉइलिंग पॉईंट डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला न्यूमेरिकल मध्ये विचारलं जातं. म्हणून तुम्हाला डेल्टा टीबी इज इक्वल टू केव्ही इंटू एम हे एक इक्वेशन आणि युनिट या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे.